ब्रेकिंग न्यूज समोर येते। नियमाप्रमाणे ज्या बाबी करायच्या आहेत त्या केल्या जातील असं विरोधी पक्षनेत्याच्या प्रश्नावरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी उत्तर दिलंय। अधिवेशनात जे विषय मांडले जातील त्याला न्याय दिला जाईल असंही राहुल नार्वेकर म्हणाले। नियमाप्रमाणे ज्या ज्या बाबी करायच्या आवश्यक होत्या त्या सगळ्या केल्या गेल्या आहेत। ज्या पदाला जो प्रोटोकॉल द्यायचा असतो तो दिला गेला आहे, त्यामुळे मला वाटत नाही अशा आरोपात कुठचंही तथ्य आहे। अधिवेशन उद्या सुरू होत आहे आणि जे विषय मांडले जातील त्या सगळ्या विषयांना न्याय दिला जाईल, त्यामुळे त्याबद्दल कोणाच्याही मनात कुठची शंका असू नये। आणि आता बातमी इंडिगोच्या विस्कळीत सेवेची। इंडिगोच्या विस्कळीत झालेल्या विमान सेवेचा फटका राज्यात आमदारांना सुद्धा बसलाय। नागपूर अधिवेशनाला जाणाऱ्या आमदारांची तिकीटं रद्द करावी लागली आहेत। आमदारांवर रेल्वेनं प्रवास करण्याची ही वेळ आली आहे। पाहूयात। इंडिगोची विमान सेवा सलग चौथ्या दिवशीही विस्कळीत आहे। आजही इंडिगोची अनेक विमानं रद्द करण्यात आली आहेत। इंडिगोच्या या घोळाचा फटका महाराष्ट्रातल्या आमदारांनाही बसलाय। नागपुरातल्या हिवाळी अधिवेशनाला जाण्यासाठी काही आमदारांनी तिकीट बुक केलं होतं, पण त्यांची तिकीटं रद्द झाली आहेत। पश्चिम महाराष्ट्रातल्या भाजपच्या आमदारांनी नागपूरला जाण्यासाठी चार्टर्ड विमानाचा पर्याय निवडलाय। आदित्य ठाकरेंचीही इंडिगो फ्लाईट रद्द झाली आहे। नागपूरला जाण्यासाठी त्यांनी एअर इंडियाच्या विमानाचा पर्याय निवडला। सकाळी आता गाडीने निघणार होतो, पण काल संध्याकाळी मला दादांचा म्हणजे सहकार्यांचा फोन आला की आपण काही आमदार सोबत जाऊ। तर त्यांच्यासोबत दुपारी 2:30 वाजता जाणार आहे, कारण अधिवेशन सुद्धा महत्त्वाचं आहे आणि वेळेत पोहोचणं फार महत्त्वाचं आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत जायचं। कोकणातले ठाकरेंचे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव विमान नसल्यानं ट्रेनने नागपूरला पोहोचले। मंत्री संजय राठोड, अनिल परब यांनीही रेल्वेचा पर्याय निवडला, तर काही नेते समृद्धी महामार्गाने स्वतःच्या गाडीने नागपूरला पोहोचले। खरं तर आज आम्ही विमानाची तिकीट होती बुक, पण काल आम्ही सायंकाळीच परिवारासहित नागपूरला आलो। बरेच मंत्री महोदय, माझे सहकारी हे ट्रेनमध्येच होते। विमानं रद्द झालेली आहेत आणि सगळीच संपूर्णपणे ही यंत्रणाच डिस्टर्ब झालेली आहे। त्यामुळे माझं खरं आजचं विमानाचं तिकीट होतं, मग मी काल रात्री अचानकपणे रेल्वेमध्ये बसलो। विदर्भ एक्सप्रेसने पण अनुभव चांगला आला। ते बरोबर आहे, ते आता थोडंफार फ्लाईट्स कमी झाल्यामुळे, फ्लाईट्स बंद झाल्यामुळे थोडं अडचण आहे, असं आहे।